नमस्कार. एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपली जी सरळ सेवेची सिरीज चालू आहे त्यामध्ये आज आपण महात्मा फुले यांच्यावरचे जे काही वन लाइनर आहेत ते बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्यात जेवढं आहे तर तेच मी शिकवणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला एक प्लेलिस्ट देते ज्याच्यात मी आयोगाने आत्तापर्यंत महात्मा फुले यांच्यावर जे काही प्रश्न विचारलेले आहेत तर ते मी सगळे कंप्लीट करून घेतलेले आहेत. ती फक्त महात्मा फुले यांच्यावरच असणारी 3 लेक्चरची सिरीज आहे. ठीक आहे. तुम्हाला अजून अवांतर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तुम्ही तिकडे जा आणि तो व्हिडिओ ऐका. बाकी गोष्ट जे काही मी त्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे ट्रिक्सच्या स्वरूपात कशा गोष्टी पाठ करायच्या किंवा लॉजिक लावून किंवा काही वर्ष आपण काही अंतराने ठराविक काळाने पाठ करू शकतो, अशा काही गोष्टी मी बऱ्याच त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहे. तसं मी या व्हिडिओमध्ये काहीच शिकवणार नाही आहे, मी प्लेन शिकवणार आहे. ठीक आहे. तर बघा, आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले यांचा जन्म केव्हा झाला? 11 एप्रिल 1827 पुणे येथे. महात्मा फुले यांना डॅश डॅश असे म्हणतात तर काय म्हणतात? क्रांती सूर्य. महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव काय? ज्योतिबा गोविंदराव फुले. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव डॅश डॅश होते तर काय? गोऱ्हे. महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय? तर सावित्रीबाई फुले. महात्मा फुले यांच्यावर प्रभाव पाडणारे ग्रंथ कोणते? द राईट ऑफ मॅन, थॉमस पेन, वज्रसूची. ठीक आहे. राईट ऑफ मॅन कोणाचा आहे? थॉमस पेन यांचा. आणि कोणता दुसरा ग्रंथ? वज्रसूची. त्याच्यानंतर महात्मा फुले यांना दांडपट्टा व नेमबाजीचे शिक्षण कोणी दिले? लहुजी साळवे, वस्ताद लहुजी साळवे. 1848 मध्ये मुलींसाठी बुधवार पेठेत पुणे येथे पहिली शाळा कोणी काढली? महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांना मुलींसाठी पहिली शाळा काढण्यासाठी कोणापासून प्रेरणा मिळाली? अहिल्यानगरची मिशनरी शाळेपासून. नंतर महात्मा फुले यांनी डॅश डॅश साली अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ पुणे येथे सुरू केली. 1851 मध्ये. पण कोणासाठी म्हणताय? अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ पुणे येथे त्यांनी सुरू केली. महात्मा फुलेंनी वेताळ पेठेत मुलींसाठी शाळा केव्हा सुरू केली? 15 मार्च 1852. 1855 मध्ये प्रौढ स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा कोणी सुरू केली? 1855. नीट लक्षात ठेवा वर्ष. प्रौढ स्त्री पुरुषांसाठी रात्रशाळा कोणी सुरू केली? महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी 1863 साली डॅश डॅश येथे बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. कुठे? तर पुणे येथे राहत्या घरी 1863 साली बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. हे वर्ष महत्त्वाचे आहेत. पुढे बघा. आता हे जे काय महत्त्वाचं आहे, काय महत्त्वाचं नाही आहे, हे सगळं मी त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा. महात्मा फुले यांनी 1865 मध्ये डॅश डॅशची प्रथा बंद करण्यासाठी पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे नाव्यांचा संप घडवून आणला. तर 1865 मध्ये केशवपनाची प्रथा. याच्या आधी आपण काय बघितलं? बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863. 1865 तर पुण्यातील तळेगाव ढमढेरे येथे ही प्रथा कोणती? केशवपनाची प्रथा बंद करण्यासाठी नाव्यांचा संप घडवून आणला. रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून तिचा जीर्णोद्धार कोणी केला किंवा करणारे कोण? तर महात्मा फुले. 1869. ठीक आहे. 1869. त्यानंतर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले यांनी. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा व कुठे केली? 24 सप्टेंबर 1873 पुणे येथे. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशनची स्थापना फुले यांच्या प्रेरणेने कोणी केली? नारायण मेघाजी लोखंडे 1884 मध्ये. ठीक आहे. बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन. ब्रिटिश सरकारने स्त्री शिक्षणाचे आद्यजनक असा कोणाचा गौरव केला? तर महात्मा फुले यांचा. पुढे बघा. महात्मा फुले यांनी डॅश डॅश साली प्राथमिक शिक्षणासाठी हंटर आयोगाला निवेदन दिले. तर 1882 साली. ठीक आहे. महात्मा फुले. आता मी तुम्हाला अजून एक सांगते. ज्या काही मी आदरणीय राजेश भराटे सरांच्या पुस्तकावरची जी सिरीज घेतलेली आहे त्याच्यात मी जो हिस्ट्री पार्ट कंप्लीट केलेला आहे त्यात मी बारीक सारीक गोष्टी कंप्लीट केलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल 1882चं जे हंटर कमिशन आहे तसंच एक हंटर कमिशन 1919 नेमण्यात आलेलं होतं. ठीक आहे. तर मग
जिथे मग हे दोन्ही हंटर एकच होते का, तर ते दोन्ही वेगवेगळे होते. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या बारीक सारीक ज्या आपल्याला कन्फ्यूज करू शकतात, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या सिरीजमध्ये तुमच्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते लेक्चर जाऊन पण बघू शकतात, प्लेलिस्ट आहे तिथे. पुढे बघा, 11 मे 1888ला मुंबईच्या जनतेच्या वतीने डॅश डॅश ही पदवी फुलेंना देण्यात आली. कोणती? महात्मा ही पदवी. नंतर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये 1889 शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा अधिकार कोणी मागितला? महात्मा फुले. मग दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवणार, वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला की राष्ट्रीय काँग्रेसच्या कितव्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना सामावून घेण्याचा अधिकार महात्मा फुलेंनी मागितला? 85ला स्टार्ट झालं, 85, 86, 87, 88, 89 म्हणजे 5व्या. ठीक आहे, 85, 86, 87, 88, 89 म्हणजे 5व्या अधिवेशनात. महात्मा फुलेंनी हंटर कमिशन समोर कोणते विचार मांडले? तर प्राथमिक शिक्षण सक्तीचं मोफत दिलं पाहिजे. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड हे साहित्य कोणाचे आहे? तर महात्मा फुले यांचे. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग कोणी म्हटले? राजर्षी शाहू महाराजांनी. सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचं वॉशिंग्टन असे उद्गार कोणासाठी काढले? महात्मा फुले. तर हे दोन्ही जे आहे हे खूप महत्त्वाचे आहेत. बघा, महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंग, महाराष्ट्राचे. आता महात्मा फुलेंविषयीचा महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर किंगचा आणि हे उद्गार काढणारे कोण? राजर्षी शाहू महाराज, जे महाराष्ट्राचेच आहे. राजर्षी शाहू महाराज कुठले? महाराष्ट्राचे, कोल्हापूरचे. आता सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचं वॉशिंग्टन असे उद्गार कोणाविषयी काढले? महात्मा फुलेंविषयी काढले, पण कोणी काढले? सयाजीराव गायकवाड यांनी. मग त्यांचं कुठे होतं? गुजरात, इथे त्यांचं हे होतं ना कार्य. तर मग आणि काय म्हटलं? हिंदुस्थानचा. महाराष्ट्राशी रिलेटेड काही म्हटलंय का? नाही, हिंदुस्थानचा वॉशिंग्टन. महात्मा फुलेंविषयी कळतंय ना, मी लिंक कशी लावते, मला सांगायचं काय आहे. महात्मा फुलेंना महाराष्ट्राचं मार्टिन ल्युथर किंग कोण म्हणलं? तर महाराष्ट्रीयन म्हणजे महाराष्ट्रामधील ज्यांचं एक संस्थान होतं राजर्षी शाहू महाराज ते म्हटले. पण हिंदुस्थानचं वॉशिंग्टन कोण म्हटलं? सयाजीराव गायकवाड म्हटले. असं किंवा दोघांपैकी एक लक्षात ठेवा, दुसरं आपोआप लक्षात राहतं. कारण काय असतं, सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांमध्ये गोष्टी कन्फ्यूज होऊ शकतात. ठीक आहे, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सयाजीराव गायकवाडांनी पण मदत केली आहे, राजर्षी शाहू महाराजांनी पण मदत केली. तिथेही जेव्हा आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकतो तिथेही आपल्याला गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. अरे कोणती मदत कोणी केली आहे, आणि ऑप्शन 100% दोन्ही पण असणार आहेत. त्यामुळे मग मी इथे दोघांची नावं आली आहेत. तर मी तुम्हाला सारखं लक्षात कसं ठेवायचं ते सांगत होती. पुण्यातील गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिला विधवा पुनर्विवाह केव्हा घडवून आणला? 1864 मध्ये. महात्मा फुलेंच्या दत्तक मुलाचे नाव काय होते? यशवंत. आणि हेच राजर्षी शाहू महाराजांचं मूळ नाव काय होतं? यशवंत. ठीक आहे, ह्या गोष्टी मी तुमच्या कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. 1-2 मिनिट. आपण राजर्षी शाहू महाराज यापूर्वीच बघितलेलं आहे. त्याच्यातही मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. बघा, राजर्षी शाहू महाराज, बघा, राजर्षी शाहू महाराज यांचे संपूर्ण नाव काय? यशवंतराव जयसिंगराव घाटगे. तर मग मी काय करत असते, जे आता यशवंत नाव आलं मग आपल्याला हे लक्षात राहिलं पाहिजे, अरे यशवंत अजून काय काय होतं. तर मग यशवंत काय, तर महात्मा फुलेंच्या दत्तक मुलाचं नाव यशवंत आणि राजर्षी शाहू महाराजांचं मूळ नाव पण काय? यशवंत. असं. त्याच्यानंतर महात्मा फुलेंनी विद्येविना मती गेली ही काव्यपंक्ती कोणत्या पुस्तकात लिहिली? बघा, शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये लिहिलेली आहे. ह्या गोष्टी विसरायच्या नाहीत. विद्येविना मती गेली. नंतर स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्य बांधवांसाठी कोणी खुला केला? महात्मा फुलेंनी. महात्मा फुलेंनी कोणत्या वृत्तपत्रातून सामाजिक रूढी परंपरा तसेच अस्पृश्य बांधवांच्या परिवर्तनाचे विचार मांडले? दीनबंधूमधून. सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोशी मध्यस्थी हे कोणत्या समाजाचे ब्रीदवाक्य आहे? तर अर्थातच सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे. 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत द्यावे असे विचार हंटर कमिशन समोर कोणी मांडले? ज्योतिबा फुले यांनी मांडले. दीनबंधू वृत्त, आता इथे बघा 12 वर्षाखालील, इथे हे लक्षात ठेवा की काय म्हटले? 12 वर्षाखालील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे. हंटर कमिशन समोर ज्योतिबा फुलेंनी मांडले. दीनबंधू वृत्तपत्राचे संपादक कोण? कृष्णराव भालेकर. नंतर वर्धक शूद्रास हा ग्रंथ महात्मा फुलेंना समर्पित केला. कोणी केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी.
हू वर्धक शूद्रास हा ग्रंथ कोणी महात्मा फुलेंना समर्पित केला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? 28 नोव्हेंबर 1890 पुणे येथे. आणि जन्म कधी? 11 एप्रिल 1827. त्यांचा 11 एप्रिल हा जन्मदिवस आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो हे तुम्ही सांगा. पुढे बघा, महात्मा फुले यांचा मृत्यू केव्हा झाला? 28 नोव्हेंबर 1890 पुणे येथे. आणि महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर कोणता ग्रंथ प्रकाशित झाला? तर सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथाचं पण एक वैशिष्ट्य आहे. काय आहे हे वर्ष लक्षात ठेवा, 1891. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मी लॉंग व्हिडिओजमध्ये कंप्लीट करून घेतलेल्या आहेत. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.